आपण पाहतोय सीएम विरोधात बंड या विशेष कार्यक्रमात एकूण या बातमीचं विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आहेत आपल्या सोबत, त्याचबरोबर आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। सुरुवातीला आपण दिनेशकडे जाऊया। दिनेश, आपण पाहतोय नारायण राणे पक्ष बदलणार या चर्चांना उधाण आलंय। आता मात्र त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ पक्ष बदलणार नाही अशी भूमिका घेतली आहे। तर भुजबळ काय करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। काय घडतंय नेमकं राज्यात? सुवर्ण, नारायण राणे किंवा छगन भुजबळ यांचं बंड हे एका रात्रीत उभं राहिलेलं नाहीये। अत्यंत नियोजन पद्धतीने आखणी केली जाते। नारायण राणेंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नारायण राणे गेल्या 9 वर्षांपासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची आस लावून बसलेले आहेत। त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झालेली नाहीये। मध्यंतरीच्या काळात त्यांनी एकदा बंडाचं निशाण रोवलं होतं, मात्र ते बंड थंड झालं होतं। यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे। सिंधुदुर्गामध्ये त्यांच्या मुलाचा पराभव झालेला आहे आणि तो त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे। पुन्हा त्यांना कोकणामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि त्या पद्धतीने एक नियोजन पद्धतीने आखणी केली गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे की नव्या राजकीय पक्षाची घोषणा राणेंनी करावी, अन्य पक्षांमध्ये न जाता एक स्वतंत्र अस्तित्व असावं। मात्र कार्यकर्त्यांचा हा मान सन्मान राखला जाणार का? नारायण राणे यांनी उद्यापासून 3 दिवसांचा कोकणातला दौरा आयोजित केलेला आहे। त्यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्या आणि समर्थकांशी बोलणार आहेत। त्यांच्या सिंधुदुर्गामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे सोमवारी आपल्याला नारायण राणेंच्या बंडाचा जो रिझल्ट आहे तो कळू शकतो। मात्र कार्यकर्त्यांचा दबाव आहे की नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडावं आणि एका वेगळ्या पक्षाची स्थापना करून विधानसभा निवडणुकींना सामोरं जावं। छगन भुजबळांच्या बाबतीत त्यांचीही नियोजनबद्ध अशी आखणी दिसते आहे। त्यांनी सेनेत जात आहेत। ही शिवसेनेत जाण्यामागची एक वातावरण निर्मिती आहे का? जर भुजबळ थेट शिवसेनेत गेले तर एक शिवसेनेत मोठा असंतोषाचा भडका उडू शकतो। त्यामुळे ही योजनाबद्ध पद्धतीने आखणी केली जाते का? भविष्यात भुजबळ हे शिवसेनेत जाऊ शकतात का? त्यांच्या कार्यकर्त्यांना आता स्वीकारलं जात आहे। कदाचित एक फॉर्म्युला निघू शकतो ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनाही आग्रही आहे। भुजबळांचं नावही मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना स्पर्धेत आणू इच्छिते का? नेतृत्वाने तशा पद्धतीची आखणी केली आहे का? असे विविध अंदाज आहेत। मात्र हे दोन्ही नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत हे त्यांच्या समर्थकांकडून खासगीत सांगितलं जात आहे आणि योजनाबद्ध पद्धतीने त्याची आखणी होते आहे। नारायण राणे यांचा सोमवारी आपल्याला रिझल्ट करेल, ते अत्यंत वेगाने जात आहेत, तर भुजबळ हे आपल्या रणनीतीनुसार अत्यंत सावधपणे पावलं उचलताना दिसत आहेत। बरोबर आहे। या दोनही नेत्यांचं बंडाचं पाऊल आता नेमकं कोणत्या दिशेने जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याचे राज्यातल्या राजकारणावरती, विधानसभा निवडणुकांवरती काय परिणाम होणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत अभय देशपांडे यांच्याकडनं। सर, या सगळ्या घडामोडींचे नेमके राज्याच्या राजकारणावर काय पडसाद उमटते? नक्कीच सुवर्ण, राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे। निवडणुका विधानसभेच्या 2 महिन्यावर आलेल्या आहे आणि अशा असताना पक्षातला एक महत्त्वाचा नेता मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आपली जाहीरपणे नाराजी व्यक्त करतोय, ही काँग्रेससाठी मला वाटतं महत्त्वाची घटना आहे, मोठा धक्का आहे। आता नारायण राणे पुढे भविष्यात काय करणार, त्यांच्या योजना काय, याचे सगळे पत्ते त्यांनी आज ओपन केले नसले तरी एक नक्की आहे, ते सरकारमधून बाहेर पडतायत। आणि नारायण राणे यांचा स्वभाव आणि त्यांचं सरकारमधून बाहेर पडणं, ते केवळ सरकार मंत्रिपद सोडून पक्षात स्वस्तपणे बसतील असं समजण्याचं काही कारण नाही। त्यांच्या निश्चित काहीतरी योजना असेल, कदाचित ते सोमवारी ती योजना ओपन करतील। परंतु आज त्यांच्यासमोर उपलब्ध असणारे जे राजकीय पर्याय आहेत त्याचा जर आपण विचार केला तर त्यांच्यासमोरचे पर्याय फार मर्यादित आहेत। म्हणजे जोपर्यंत शिवसेना भाजपाची युती आहे तोपर्यंत त्यांचं भाजपामध्ये प्रवेश करण्याची जी शक्यता व्यक्त केली जाते ती थोडीशी अंधुकशी दिसते। जर भाजपाने उद्या महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला तर कदाचित ते भाजपात जाऊ शकतील, पण आज तरी तशी शक्यता दिसत नाहीये। मग या परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर दुसरा पर्याय कुठला असेल? तर आज असं दिसतंय की त्यांची जी स्वाभिमान संघटना आहे, कदाचित ते त्याचं एखाद्या राजकीय पक्षात रूपांतर करून महाराष्ट्रात एखादी नवीन स्वाभिमानी काँग्रेस उदयाला आली तर फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। पण अर्थात हे सगळेच स्पेक्युलेशन आहेत। पण त्यांचा एकूण आजपर्यंतची राजकीय कारकीर्द, त्यांचा एकूण स्वभाव, ती आक्रमकता लक्षात घेता यावेळी ते कुठल्या पक्षात जाऊन परत एकदा मांडलिकत्व पत्करायला तयार आहेत असं वाटत नाही। त्यामुळे कदाचित ते स्वतंत्र पक्ष स्थापन करून, आता म्हणजे स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर त्याचं भवितव्य काय असेल वगैरे हे सगळे पुढचे प्रश्न झाले। परंतु जनसुराज्य शक्तीसारखा एखादा पक्ष विनय कोरे कुठे कोपऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यापुरतं अस्तित्व असणारा व्यक्ती स्थापन करते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बंडखोरांना एकत्र करते, हा प्रयोग महाराष्ट्रात पूर्वी झालेला आहे। असाच प्रयोग जर नारायण राणे यांनी करायचा ठरवला की महाराष्ट्रात आघाडी करू नये किंवा आघाडीच्या बरोबर लढण्यात आपलं नुकसान आहे असे मानणारा मोठा वर्ग दोन काँग्रेस पक्षांमध्ये आहे। भुजबळांची खेळी ही नेमकी काय असू शकेल?
भुजबळांचा विचार केला तर भुजबळांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून भुजबळ म्हणजे जे ओळखले जातात, जे भुजबळ ज्या पक्षात असतात त्याच पक्षात त्यांचे राजवट कारकीर्द आजपर्यंत राहिलेली आहे. अशी माणसं त्यांना सोडून जात आहेत, ते काही भुजबळांच्या इच्छेविरुद्ध तिकडे जात असतील असं समजण्याचं काहीही कारण नाही. त्याला एकच कारण काही असू शकतात, म्हणजे एक दोन तीन शक्यता त्याच्या मागे असू शकतात की स्वतः भुजबळ आज लगेच कुठलं तरी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत नसले तरी त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना तुमचं राजकीय भवितव्य लक्षात घेऊन तुम्ही आता पक्ष निवडा, माझ्याबरोबर आता राहू नका, कारण इथे राहून या पक्षात तुम्हाला फारसं माझ्याकडनं भवितव्य किंवा तुम्हाला फारसं काही देणं शक्य नाही असं त्यांनी काही सांगितलंय का, की त्यांना पुढे दूत म्हणून पाठवलंय, हे अजून पत्ते उलगडायचे. बरोबर आहे. म्हणजे भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांना दूत म्हणून पाठवलं आहे का, की ते कार्यकर्त्यांना सध्या दुसऱ्या पक्षात त्यांनी जावं आणि नंतर स्वतःचा विचार करणार आहेत, हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर नारायण राणे हे पक्ष सोडतात का, इतर पक्षात जाऊन त्यांचं मांडलिकत्व ते पत्करणार आहेत का, की स्वतःचा पक्ष काढणार आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला सोमवारची वाट पाहावी लागणार आहे. दिनेश दुखंडे आणि अभय देशपांडे हे दोनही पाहुणे या चर्चेत सहभागी झाले. या दोघांचेही आपण आभार मानूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.